आयुष्य एवढं सोपं आहे का? जर सोपं असतं तर सगळ्यांनाच सगळं काही देवाने दिलं असतं ना, पण असं आहे का? नाही. मग जगताना आपण कारणं का देतो? एकीकडे पिंपळाचा आणि वडाच्या झाडाला पण आपण पुजतो आणि दुसरीकडे अमावस्या पौर्णिमेला त्याच्यावर भूत बसलंय असं म्हण. असं का? बाकीचे दिवस त्याच्यावर भूत नसतात का? पण आपली स्वतःची जिंदगी दोन रस्त्यामध्ये वाटली आहे. आपण ना इकडचे आहोत ना तिकडचे. दुसऱ्यांच्या मुलांची प्रगती झाली तर आपल्याला आनंदच होतो, पण स्वतःच्या मुलांनी काय करण्याचा प्रयत्न केला तर त्याला 100 अटी लागू होतात. असं का? आणि कशासाठी आणि कोणासाठी? ज्याला करायचंय त्याला तुम्ही करून देत नाही, ज्याला नाही करायचंय त्याला जबरदस्ती करून त्याला करायला भाग पाडतात. शनिवारच्या दिवशी पिंपळाचं झाड पवित्र असतो, कारण त्या दिवशी हनुमानाचा वार असतो आणि तोच अमावस्या पौर्णिमेला झाड तो शापित बनतो. असं का? आपण सतत खोटत बोलत स्वतःशी पण आणि सतत एका द्विधामध्ये अडक. कधी विचार केलाय, कधी स्वतःला विचारलंय का आपल्याला कसं जगायचंय, का आपण हे करतोय, का आपल्याला हे केलं पाहिजे? स्वतःला कधी विचारलंय? दुसऱ्यांना नेहमीच विचारतात, पण कधीतरी स्वतःला विचारलंय, स्वतःच्या मनाला विचारलंय, स्वतःच्या मेंदूला विचारलंय? का नाही विचारलं? विचारलात ना तर एकदा 1 मिनिटासाठी विचारून घ्या. ज्या दिवशी स्वतःला का विचारायला सुरुवात केली ना, अर्ध्याहून जास्ती प्रश्न तिथेच सुटतील. कारण प्रत्येक गोष्टीचा कारण पण आपणच असतो आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर पण आपणच असतो. ज्या दिवशी समजून घ्याल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून तुम्ही एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कराल. पण आपलं काय चाललंय ना, पण प्रत्येक गोष्टीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं आयुष्य पण आपल्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य कोणाला काही देत नाही. आयुष्य फक्त तेच देतो जे तुम्ही त्याला दिलंय आणि तो रिटर्न करताना पण त्या इंटरेस्ट सकट तुम्हाला रिटर्न कर. ज्यावेळी तुम्ही कोणाचं चांगलं केलंय किंवा चांगले फळ दिले, तो त्याचा इंटरेस्ट तुम्हाला ते दुःखाच्या वेळी तो तिकडे वापरला जातो. आणि जर का तुम्ही कोणाचा छळ केलाय, कोणाला कपटीपणाने वागवलंय किंवा कोणाला त्रास दिले, तर तुम्हाला पण त्याच्या दुप्पट पटीने त्रास होणार. एवढं लक्षात ठेवा. म्हणून जर का कोणाचं चांगलं करता येत नसेल ना, तर कोणाचं वाईट पण करू नका. सगळ्यांना सीधा बोलायला चालू करा की मला तुझी गरज नाहीये आणि माझ्याकडेच तू कुठलेही काम घेऊन येऊ नको, कारण मी ते करणार नाहीये. एवढं सोपं आहे. पण आपण करतो का? नाही. का नाही करत? त्याचं उत्तर आपल्याला माहीत नसतं. नकळतपणे आपण कधी कधी हो बोलतो आणि ज्या गोष्टी करायच्या असतात त्याला ठामपणे नाही बोलून मोकळे होतो. एवढं सोपं आहे ते. सगळ्यांना सांगा की बाबा मला तुझी गरज नाहीये, मी ह्याच्या पुढे तुझी कधी मदत घेणार नाही आणि माझ्याकडनंही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करू नकोस किंवा कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नकोस. एवढं सोपं गणित आहे आयुष्य जगण्याचं. पण आपण काय करतो, त्या गणिताला पण एवढं कठीण बनवून टाकतो की जिथे गुणाकार करायचंय तिथे भागाकार करून येतो, जिथे भागाकार करायचंय तिकडे वजाबाकी करून येतो, तिथे वजाबाकी करायचंय तिकडे बेरीज करून येतो. त्यामुळे काय होतं, न होणाऱ्या गोष्टी पण आपल्याबरोबर व्हायला चालू होतात. आयुष्य जर का सोप्या पद्धतीने जगायचं ना, ह्याचा सूत्र श्रीकृष्णाने 5000 वर्षाआधीच पूर्ण सृष्टीला दिलं, ते पण भगवद्गीतेद्वारे. पण आपल्यापैकी किती लोक आहेत की भगवद्गीतेला त्याने आपलं अध्याय वाचले किंवा श्लोक ऐकले? कोणीही नाही. आता आजकाल वाचायची पण गरज पडली नाही. ऑनलाईन तर तुम्हाला सगळं फ्री मिळालंय. पण किती जण आहेत की स्वतःहून जाऊन तिकडनं ते अध्याय वाचतात? कोणीही नाही. पण तिथेच जर का आपल्याला पिक्चर बघायचा असेल किंवा कोणाचे व्हिडिओ बघायचे असतील, आपल्याला तिकडे वेळ ऑटोमॅटिक येतो आणि तो येतो. तिकडे वेळ काढायची गरज नाही पडत, तो वेळ आपल्यासाठी आपोआप निघतो. आणि ज्या संपल्यानंतर समजतं की अरे माझे 2 तास गेले, माझे 4 तास गेले आणि माझं काय, मला हे करायचं होतं, मी ते करूच शकलो नाही. जसं मी तुम्हाला बोललो ना, आयुष्य सोपं आहे, सगळ्यांसाठी सोपं आहे. पण कित्येक लोकांना सरळ जगायला आवडतं आजच्या काळात. कोणालाही नाही. सोप्या जगण्यामध्ये थ्रिल थोडी आहे. आपण आयुष्य जगतो कारण की आपल्याला आयुष्यात काहीतरी थ्रिल पाहिजे. समाधानाचं आयुष्य फक्त आम्ही लोक जगण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला काय वाटतं की आम्ही समाधानी नाही आहोत म्हणून आम्हाला थ्रिल पाहिजे आयुष्यात. म्हणजे आपण उलटा करतोय. जगातला किती पण मोठा माणूस असो, त्याचं काम संपल्यानंतर तो त्याच्या घरी येतो, कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये
रूम बुक करत नाही, पण इथेच आपण वेगळं करतो. आपण पळ काढण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीतून. आणि कुठल्या माणसांपासून ते पण जरा विचार करा, स्वतःच्या माणसांपासून. आणि कारण तर आपण 101 देतो ना, की त्याचं उत्तर तर कुठल्या IAS IPS पण उत्तर देऊ शकत नाही. असे 101 कारण आपण देतो की माझ्या घरात मला हेच नाही, माझ्या घरात मला तेच नाही, म्हणून मी जॉब सोडला, माझं हे चाललंय, माझं तेच चाललंय, मी म्हणून रूम शिफ्ट केला, मला जरा एक्सप्लोर करायचं होतं. आणि मनात कुठेतरी असतं की हे मी खोटं बोलतोय, पण जाऊन दे ना, त्याला कुठे माहितीये मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय. आणि तिकडे स्वतःची परत मनाची खोटी समजूत काढायची की जाऊन दे, आपल्यालाच माहिती, ह्याला थोडी हाकवडी माझा रूम बघायला जाणार आहे, मी जिथे राहतो तिकडे. हे का करतो आपण आणि कोणासाठी आणि कशासाठी ते जरा जाणून घ्या. आयुष्य जगण्याचा सर्वात सिंपल तरीका आहे, ते जेवढं सोपं जगता येतं तेवढंच जगा. एवढा बेसिक फंड आहे. जर का कोणाला मदत पण करत नसाल तर कोणाची मदत पण घेऊ नका. तुम्ही जर का कोणाला पैसे देत नसाल तर कोणाकडनं पैसे मिळण्याची अपेक्षा पण करू नका. एवढं सोपं गणित आहे. फक्त जगण्याची बुद्धी आणि कुठे आपण काय जगतोय ह्याचं थोडंसं भान जर का आपल्याला मिळालं ना, तर आयुष्य जगण्यासारखं सुंदर गोष्ट जगतामध्ये वाटली नाही. हे मनुष्य अवतार जगण्यासाठीच तर देव अवतार घेतात या पृथ्वी तलावर. भगवंतानी सर्वात सुंदर बनवलेली गोष्ट म्हणजे मनुष्य प्राणी, आणि ते अनुभव करण्यासाठी विष्णुदेवांनी 9 अवतार घेतलेत. त्यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की मनुष्य जातीसारखं सुख कुठल्याही योनीमध्ये मिळत नाही. म्हणून जोपर्यंत मनुष्य जातीमध्ये आहात तोपर्यंत लाईफ पूर्णपणे जगून घ्या, की घुमून फिरून तुम्हाला माझ्याकडेच रिटर्न यायचंय. पण कुठले पण काही पण जगताना थोडंफार त्याच्यात थोडंसं भान राहून द्या. आयुष्य असं फुकट घालवू नका. मिळालं त्याचं सोनं करा, त्या सोन्याच्या संधी करा, त्याचं संधीचं सोनं करा, काय करायचे ते करा, पण काहीतरी आयुष्यात करा. नाहीतर जे बाकीचे करतायत ते करत बसा आणि आपलं आयुष्य व्यतीत करा. धन्यवाद.